मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. जिल्ह्यातील शिरपूर व 2 दिवसांपूर्वी दोंडाईचा इथं काही व्यक्तींनी सोशल मीडियावर इतर धर्मांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कठोर कारवाई सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलंय. नागरिकांनी देखील समाजात तेढ निर्माण होईल अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणात चौकशीत असं काही आढळून आलंय की सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट करणारी अल्पवयीन मुलं होती. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवावे असंही आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलंय. जर कुणीही सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा समाजात अशांतता पसरवणाऱ्यावर पोस्ट टाकत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलाय. सोशल मीडियावर सायबर पोलिसांचे बारीक लक्ष असून कोणीही वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. नागरिकांनी शांतता राखावी. तसेच यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नमस्कार, माझे नाव श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी शिरपूर येथे व आज दोंडाच्या येथे काही आरोपींनी इतर धर्माबद्दल काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर केलेले आहे. त्याच्यामध्ये सरकारतर्फे आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना अटक देखील केलेली आहे आणि पुढील कठोर कायदेशीर कारवाई चालू आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर असे विधान अथवा पोस्ट करण्यात येऊ नये जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होईल आणि लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होईल. असे निदर्शनास आले आहे की हे पोस्ट करणारे अल्पवयीन मुले आहेत. त्याच्यामुळे मी सर्व पालकांना देखील हे सूचना देऊ इच्छितो की आपले पाल्य नेमकी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकत आहे याच्याकडे सर्वांनी अतिशय गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे. यापुढेही अशा प्रकारे कोणतीही पोस्ट टाकली तर धुळे पोलिसांकडून अतिशय कठोर कारवाई केली जाईल या दरम्यान मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायम करण्यात यावे. आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाची मागणी. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना 6+5 11 महिना मुदत वाढवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचं जाहीर आभार मानले. शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला कायम करा अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं पत्रकार परिषदेत सांगितलंय. गेल्या 6 महिन्यापासून रात्रंदिवस प्रशिक्षणार्थींची संघटना तयार केली. त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींनी साथ दिली म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश आलं. महाराष्ट्रातील धुळे, सिंदखेडा, शिरपूर, साक्री, नाशिक, सटाणा, नांदगाव, जळगाव, धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, अमरावती, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी, वरुड, हिंगोली, वसमत, कळमनुरी, चंद्रपूर, अकोला, बार्शी टाकळी, यवतमाळ, घाटंजी, वाशिम, मालेगाव अशा प्रकारे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रशिक्षणार्थींमार्फत आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे मुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री, युवा कौशल्य मंत्री, विधान परिषद सभापती यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्षात भेटून समाधानकारक चर्चा केली. तहसील कार्यालयात ते जिल्हा प्राथमिक शाळेत इथं आदर्श मल्हार सेना अभिनव दादा देवरे हे बहुजनांचं नेतृत्व करत आहेत. एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही आणि विशेषतः लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणींचं नेतृत्व करत आहेत. आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करावं आणि शासनाने महाराष्ट्रातील तमाम बेरोजगारांना दिलेला शब्द तो सुद्धा पाळावा असं तुमच्या माध्यमातून विनंती करतो. अजून राज्यामध्ये अनेक आस्थापना बाकी आहेत. राज्यामध्ये तमाम माझे बेरोजगार बांधवांसाठी शासनाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये 6+5 11 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर या 1,25,000 लोकांना कायम करावं दिलेल्या शब्दानुसार आणि पुढे
बेरोजगार तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना सुद्धा त्यांनी 10 लाख लोकांना रोजगार देऊ असा शब्द दिला आहे. सगळ्यांना तो रोजगार द्यावा. त्यांना जर बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य असेल तर त्यांनी दिलेला शब्द पाळावा. एवढे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही त्यांना तिथं कायम म्हणजे परमानंट करू. कायम नाही, त्यांनी परमानंट करू असा शब्द दिला आहे. आणि बाकी दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे शक्य नाही झालं म्हणजे ज्या लोकांकडे प्रशिक्षण घेणं शक्य झालं नाही तर त्या लोकांना पुढे व्यवसायामध्ये किंवा दुसरीकडे पुढे जॉबला गेले तिथं ते प्रमाणपत्र कामात येईल असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा निवडणुकीच्या पहिल्या परमानाचा शब्द दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण चालू होतं. प्रशिक्षणामध्ये 6+5 असं एकूण 11 महिन्याचं प्रशिक्षणमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा दिली. आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो. मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्यावेळेस आम्ही 6 महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली. विशेषतः सत्ताधारी आणि विरुद्ध पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी साथ दिली. माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अभिलाल देवरे समाधानकारक चर्चा केली. त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला. त्यांनी आम्हाला 5 महिन्याची मुदत वाढ करून दिली. साहेबांना आमची एकच विनंती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा. जर शासनाने कायम केलं नाही, आदर्श मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलनं केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अभिलाल देवरे तमाम 1,23,000 प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतः सुट्रेपाडा गावामध्ये आमरण उपोषण करेल असं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करत आहे. शासनाने वाढवल्याबद्दल त्यांचा जाहीर आभार आणि तुम्ही सुद्धा आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा असं विनंती करतो.